पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ध्येय निश्चित करणे. मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनवर गेलात आणि तिकीट खिडकीवर थांबून म्हणालात की मला कुठली तरी एक तिकीट द्या, तर तो तिकीट देणारा तुम्हाला तिकीट देईल का? अजिबात नाही. कारण तुम्हाला कुठे जायचे आहे हेच माहीत नाही. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात हे स्पष्ट नसेल की तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे, तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच आज शांतपणे बसा, विचार करा आणि तुमचे ध्येय एका कागदावर लिहून काढा. ध्येय जितके स्पष्ट असेल, रस्ता तितका सोपा होईल. दुसरा नियम आहे सातत्य. अनेक लोक काय करतात माहीत आहे? नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघून एकाच दिवशी 10-12 तास अभ्यास किंवा काम करतात. पण दुसऱ्या दिवसापासून परत पूर्ववत. मित्रांनो, एका दिवसात कोणीही यशस्वी होत नाही. यशाची गुरुकिल्ली रोज थोडे थोडे प्रयत्न करण्यात आहे. तुम्ही रोज फक्त 1 तास काम करा, पण ते वर्षभर रोज न चुकता झाले पाहिजे. समुद्राला जी ताकद मिळते ती रोज वाहणाऱ्या छोट्या नद्यांमुळे मिळते. म्हणूनच तुमच्या कामात खंड पडू देऊ नका. तिसरा नियम म्हणजे नेहमी विद्यार्थी बनून राहा. आजचे जग खूप वेगवाने बदलत आहे. रोज नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. नवीन गोष्टी शोधल्या जात आहे. जर तुम्ही मला सर्व काही माहीत आहे अशा थाटात राहिलात, तर तुम्ही मागे पडाल. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक बिल गेट्स
आजही आठवड्याला किमान एक पुस्तक वाचतात. विचार करा, एवढा श्रीमंत माणूस जर अजूनही शिकत असेल तर आपल्याला किती शिकण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचे ज्ञान सतत वाढवत राहा. चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहणे. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवता, तसेच तुम्ही बनत जाता. जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे नेहमी रडत असतात, नशिबाला दोष देतात किंवा तुमच्या स्वप्नांची चेष्टा करतात, तर त्यांच्यापासून आजच 4 हात लांब राहा. तुम्हाला असे मित्र हवेत जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतील, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतील. तुमची संगतच तुमचे भविष्य ठरवते.